आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। काश्मीरचं नाव कश्यप असं होऊ शकतं, अमित शहांचं एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सूचक वक्तव्य। हम सब जानते हैं कश्मीर को कश्यप की भूमि का भी नाम से जाना जाता है। शायद हो सकता है कि इनके नाम से ही कश्मीर का नाम पड़ा होगा। छगन भुजबळ यांना तूर्तास भाजपमध्ये घेतलं जाणार नाही। सूत्रांची माहिती, महायुतीत वाद नको म्हणून भाजपमध्ये प्रवेश नाही, तर छगन भुजबळांना योग्य ते स्थान मिळेल। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री भुजबळांचा नक्कीच विचार करतील, मंत्री अतुल सावेंची प्रतिक्रिया। भुजबळांकडे भाजपमध्ये जाण्याचा पर्याय किंवा घरी बसण्याचा पर्याय, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। नाराजी व्यक्त करून काय पर्याय, काय भाजपकडे जाण्याचा एक पर्याय, नाहीतर घरी बसण्याचा पर्याय। जेव्हा ते पवार साहेबांसोबत होते तेव्हा त्यांना योग्य न्याय मिळत होता, जे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं। मात्र आता ते काय निर्णय घेत आहेत ते त्यांच्या भूमिकेनंतरच कळेल। रोहित पवारांची भुजबळांबाबत प्रतिक्रिया। भाजप किंवा शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या निव्वळ अफवा, राजन साळवींचं स्पष्टीकरण। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्याचे दावे साळवींनी फेटाळले। मी भाजपच्या वाटेवरती आहोत, शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत, तसं काही नाही। अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत, असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे। राजन साळवींसोबत चर्चा झाली, ते थोडे अस्वस्थ आहेत। पराभव पचवायची हिंमत नसेल तर तो बाळासाहेबांचा शिवसैनिक नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर स्वतःच अस्वस्थ आहेत, गुलाबराव पाटील यांचा टोला। राजन साळवींशी माझं चर्चा झालेली आहे, नक्कीच पराभवानंतर थोडे ते अस्वस्थ आहेत। राजन साळवी नाराज आहेत की नाही माहिती नाही, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। तर प्रत्येक वेळी जिंकता येत नाही, कधी कधी पराजय होतो। पराजय झाल्यानंतर पुन्हा येणाऱ्या काळात विजयासाठी काम करावं असाही दिला सल्ला। निवडणुकीत मला असं वाटतं जय पराजय होत असतो, ही भूमिका सगळ्यांनीच ठेवली पाहिजे। प्रत्येक वेळेस आपण जिंकूच अशातला काही भाग नाही, एखाद्या वेळेस हारणं सुद्धा होत असतं। जय पराजय एकाच नाण्याच्या दोन बाजू मारतो, तशा पद्धतीनं सगळ्यांनी घेतल्या पाहिजे। आमच्या सोबत या असं आम्ही राजन साळवींना म्हणालो नाही, आमच्याकडे आता गर्दी आहे, जागाच नाहीये। गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। आम्ही कुठे म्हटलं ते आमच्याकडे येतात म्हणून, आम्ही कुठे त्यांना म्हटलं, चर्चा कोणी करत असेल तर त्यांना विचारा, पण आम्ही कुठे राजन साळवींना कुठे म्हटलं नाही भाजपमध्ये या म्हणून, आणि आमच्याकडे अशी तेवढी जागा पण नाही। माझ्या दौऱ्यात स्वागतासाठी पुष्पगुच्छ, पोलीस दलाची महावंदना नको, मुख्यमंत्री फडणवीसांचे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना आदेश।